नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी ज्या प्रशांत कोरटकरचा शोध घेतला जात होता, तर त्याला अखेर तेलंगणामधनं अटक करण्यात आली. इंद्रजित सावंत जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांना धमकी दिल्याचंही हे प्रकरण आहे. त्या संदर्भात सुद्धा प्रशांत कोरटकर याचा पोलीस त्याच्या अटकेचा प्रयत्न करत होती आणि शेवटी तेलंगणामध्ये त्याला अटक करण्यात आली. आता ही अटक करण्यात आल्यानंतर आपल्याला थोडे जुने संदर्भ पाहावेसे वाटतात की जेव्हा या दोघांमधल्या संवादाची, म्हणजे इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर या दोघांमधल्या संवादाची एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाल्यानंतर त्या संदर्भात लगेच चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली की बघा, शिवाजी महाराजांचा अपमान केला, संभाजी महाराजांचा अपमान केला, मग त्याचा कोणाशी संबंध आहे, कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे, हे सगळं सुरू झालं. आणि मग त्या ठिकाणी बातम्या यायला सुरुवात झाली की प्रशांत कोरटकर हा फरार आहे, प्रशांत कोरटकर कुठेच सापडत नाहीये. मग स्वतः मीडियासुद्धा आपापले जे काही वार्ताहर असतील ते कोण चंद्रपूरला पाठवते, कोण नागपूरला पाठवते, तिकडच्या वार्ताहरांना माहिती घेण्यास सांगण्यात येते. ते त्या ठिकाणी जाऊन कोरटकरचं जे काही तिकडे घर असेल तिकडे बाहेर उभे राहून तो तिथे आहे की नाही किंवा त्याचं कुटुंबीय कोण सापडत आहेत की नाही, ह्या सगळ्याची पाहणी करू लागली. आणि त्यानंतर बातम्या येऊ लागल्या की कोरटकर हा फरार आहे, रोजच्या रोज फरार आहे आणि सरकार काय करते याविषयीच्या बातम्या हा मीडिया देऊ लागला. आणि त्याच्यामध्ये मग अर्थात विरोधक जे आहेत त्यांना प्रतिक्रिया विचारल्या जाऊ लागल्या. मग सुप्रिया सुळे म्हणतायत काय चाललंय सरकारमध्ये, इथे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, काय नेमकं पोलीस खातं करतंय, प्रशांत कोरटकर सारखा एक माणूस जो आहे तो सापडत नाही कोणालाही, कसा काय तो फरार होऊ शकतो, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं होतं अधिवेशनादरम्यान की कोरटकर जो आहे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. आता याचा अर्थच हा होतो की त्याला अटक करू नये पोलिसांनी, यासाठी त्याचे प्रयत्न आहेत. आणि ते प्रत्येक जो आरोपी असतो तो प्रयत्न करतो की त्याला अटक होऊ नये, त्याला त्याची पूर्ण तयारी करता यावी, त्याला जी काय त्याची बाजू मांडायची ती मांडता यावी, या दृष्टीने अटक होऊ नये म्हणून तो अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतो. आता ही कोणतीही माहिती मीडियाने घेतली नाही. मीडियाने काय केलं तर विरोधकांचे जे काही कोट्स आहेत त्यांची मुलाखत घेतली, त्यांचे प्रतिक्रिया घेतल्या. तुम्हाला काय वाटतं, तर कोरटकर फरार आहे. मग कोरटकर फरार आहे तर बघा, हे सरकार जे ते काम करत नाहीये, कोरटकर फरार झाला, एक छोटा माणूस सुद्धा फरार होऊ शकतो, पोलीस काय करतायत, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे त्यांचा फेल्युअर आहे, हीच चर्चा चालू झाली. याला मूर्खपणा म्हणणार नाही तर काय म्हणणार. ही सुद्धा माहिती घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही की नेमकं खरोखरच ही व्यक्ती फरार आहे का, की त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेले आहेत का, आणि केलेले असतील तर त्याला फरार म्हणता येणार नाही. पण तरी बातम्या ज्या आहेत ते फरार झाला म्हणून सुरू झाली. मग त्यानंतर कोर्टामध्ये केस चालली, सत्र न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, आणि हायकोर्टाने तो फेटाळलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला अटक होऊ शकते. आणि मग ती अटक झाली आणि ती कुठे झाली, तेलंगणामध्ये झाली. मग ही साधी सोपी एक प्रक्रिया असते की कुठलाही आरोपी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतो, त्याने अर्ज जर केलेला असेल, याचिका केलेली असेल कोर्टामध्ये, तर त्याला अटक करू शकत नाही आणि मग त्याला फरारही म्हणता येत नाही. मग हे सगळं माहिती असताना या सगळ्या नियमांची, या कायद्यांची कोणती माहिती करून न घेता आपण बेधडक बातम्या द्यायला सुरुवात करायचं की फरार झालेला आहे. आणि बोलताय कोण, तर विरोधक बोलतायत, त्यांनाही कोणी विचारत नाही की बाबा त्याने अटकपूर्व जामीन घेतलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतंय. कोणी त्याविषयी माहिती देत नाही किंवा माहिती घेण्याचा प्रयत्नही करत नाही. फडणवीसांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर मीडियात तेच बोलत असेल की तो फरार झालेला आहे, तर काय करणार. मीडियाने जर स्वतःच आपलं तोंड काळं करून घेण्याचं ठरवलं असेल
स्वतःची इज्जत जी आहे तिच्या चिंध्या करायच्या ठरवल्याच असतील तर त्याला कोणीच काही वाचवू शकत नाही. आता त्यानंतर त्याच प्रशांत कोरटकरचा एक फोटो उपलब्ध झाला. कुठला तरी दुबईतला आहे असं ते म्हटलं जाऊ लागलं. मग कुठलं तरी एक दुकानावर काहीतरी लिहिलेलं आहे, ते कदाचित अरबी भाषेत आहे का उर्दू भाषेत आहे का माहिती नाही. बाजूला असलेल्या गाडीवरचा क्रमांक काहीतरी दुबईचा आहे. लगेच चर्चा सुरू झाली की कोरटकर दुबईला पळाला, कोरटकर दुबईला पळाला, बघा सरकारचं अपयश. त्याच्यावरही पुन्हा विरोधकांच्या प्रतिक्रिया की कसा काय एक माणूस दुबईला पळून जातो, सरकार काय करतंय. कोणालाही असं त्या ठिकाणी विचार मनात आला नाही मीडियाच्या की बाबा हा माणूस अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतोय, कोर्टामध्ये जातोय, त्याचा वकील तिथे युक्तिवाद करतोय कोर्टामध्ये, तर त्या वकिलाला विचारावं की नाही बा काय नेमकं झालेलं आहे. ते देशामध्ये आहेत की परदेशात निघून गेलेले आहेत, काहीतरी विचारणार की नाही. कोणी विचारलं नाही. दुबईला पळाला, दुबईला पळाला. अनेक पत्रकार नेते सगळेच बोलायला सुरुवात केली सगळ्यांनी की दुबईला पळाला म्हणून. आणि त्याच दिवशी बातमी आली की याच कोरटकरची पत्नी जी आहे तिने पोलीस ठाण्यामध्ये किंवा पोलिसांकडे तो पासपोर्ट सादर केला, सुपूर्द केला. आता मग प्रश्न निर्माण होतो की मग पासपोर्ट जर सुपूर्द केला तर पासपोर्ट न घेताच कोरटकर दुबईला पळाला का. मग हे फेल्युअर कोणाचं आहे. गृह मंत्रालयाचं फेल्युअर आहे वगैरे हे सगळी टीका ठीक आहे, हे सगळं मीडियाचा फेल्युअर आहे. आणि हे काय या बातमीपुरतं नाही, या अनेक बातम्या आपल्याला दिसत आहेत. रोजच्या रोज काही बातम्या चालवायच्या. एकनाथ शिंदे फडणवीस नाराज, ही एक रोजची बातमी आहे आवडीची. आणि ती दाखवायची कशी आहे की बाबा एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र उभे असतील तेव्हा एकनाथ शिंदेनी दुसरीकडे पाहिलं आणि फडणवीसांनी आणखी दुसऱ्या टोकाला पाहिलं की तेवढीच क्लिप घ्यायची आणि बघा नाराज आहेत, एकमेकाकडे बघत पण नाहीये. किंवा चेहऱ्याच्या अगदी क्लोजअप आणायचं आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पण नाहीये, म्हणजे ते नाराज आहेत. गावाला गेले नाराज आहेत. म्हणजे आपणच आपले अर्थ काढून मोकळं व्हायचं, ही सध्याची पत्रकारिता झालेली. आणि त्या पद्धतीनेच कोरटकर दुबईला पळाला याच्या बातम्या दाखवून चघळून सगळ्या झाल्यानंतर कळलं की त्यांच्या पत्नीने तो पासपोर्ट सादर केलेला आहे, सबमिट करून टाकलेलं आहे पोलिसांकडे. मग राहिलं काय, मीडियाचं पूर्णपणे जे काही वस्त्रहरण आहे ते कोरटकरनेच केलं. तो इथेच आहे, त्याच्या वकिलाला विचारावं तरी वाटतं की नाही मीडियाला की बाबा खरोखर ते इथे आहेत का, कोरटकरी व्यक्ती इथे आहे की नाही. पत्नीने पासपोर्ट सादर केला तर पत्नीला तरी विचारावं की नाही. आणि पासपोर्ट सादर केला याचा अर्थ माणूस इकडेच आहे, पण त्याचं प्रकरण सगळं कोर्टात चालू आहे, तो जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ तो फरार झालेला नाही आणि होऊ शकत नाही. त्याचे वकील काय एवढे वेडे नाहीयेत की तुम्ही पळून जा, मी इथे बघतो केसचं काय ते. हे करून स्वतःचं पाय आणखी गाळात घालण्याचा प्रयत्न कोणताच आरोपी करणार नाही. पण मीडियाला काहीच अक्कल नाही. हे जर वारंवार सिद्ध होत राहिलं अशा सगळ्या घटनांमधनं तर मग काय मीडियाची त्या ठिकाणी राहिलेली आहे ताकद, काय विश्वासार्हता राहिलेली, ती सगळी धुळीस मिळालेली. आणि कोरटकर प्रकरणाने तर मीडियाची पूर्णपणे तोंड काळं केलं, सगळी विश्वासार्हता जी धुळीस मिळाली, वस्त्रहरण झालं पूर्णपणे. त्या कोरटकरला काय शिक्षा होईल की नाही हे सगळं आता कोर्ट ठरवणारच आहे. पण मीडियाने काय ठेवलं स्वतःचं, त्यांना एवढंही कळत नाही की एखादा माणूस फरार होतो म्हणजे काय होतं, एखादा माणूस जामिनासाठी अर्ज करतो म्हणून तो कुठे असेल म्हणजे तो, याचंही भान ज्यांना नाही ते आज आपल्या स्वतःला मीडिया किंवा चौथा स्तंभ म्हणतायत लोकशाहीचा. तो चौथा स्तंभ जो आहे तो ढिसाळ झालेला आहे, त्याचा पाया जो आहे तो भुसभुशीत झालेला आहे, तो कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे, अशी स्थिती त्याच्यातून दिसून येते. अचानक कोणतरी मध्येच येतो, तो तिकडचा रायगडावरचा वाघ्या कुत्र्याचे स्मारक जे आहे ते हटवून टाका, की लगेच मीडिया सुरू होतो. कुठल्या तरी इतिहासकाराला पकडायचं आणि त्याला विचारायचं, जो उपलब्ध असेल तो, आम्हाला कोणी चालेल, आम्हाला काय त्याचं खरं काय त्याच्या मागचं काय वास्तव आहे, सत्य आहे ते काय जाणून घ्यायचं नाही. कोण उपलब्ध आहे, त्याला काय वाटतंय त्याच्याकडून माहिती घ्यायची आणि चालवायच्या बातम्या. मग इंद्रजित सावंत हे इतिहासकार रोज ते उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांनाच विचारायचं. त्याच्याशिवाय कोणीच आपल्याला चालणार नाही. काहीतरी प्रयत्न करावा, आणखी चांगले इतिहासकार, आणखी ज्येष्ठ
वयाने ज्येष्ठ, अनुभवाने ज्येष्ठ असे इतिहासकार त्यांना भेटावं, खरा इतिहास जाणून घ्यावा, काय त्याच्यामागची खरी भूमिका आहे ती जाणून घ्यावी. तो काय प्रयत्न नाही. तुम्ही काय बोललात ते आम्ही दाखवतो, त्याविषयी त्या व्यतिरिक्त दुसरा काय आणखी विरोधात बोलला तर ते आम्ही दाखवतो. आम्ही फक्त दाखवण्याचं काम करतो, अक्कल वापरण्याचं काम आमचं नाही. ही सध्या मीडियाची अवस्था आहे. हे रिपोर्टिंग सुद्धा नीट केलं जात नाही की काय घटना आहे, क्राईमची घटना आहे, स्पोर्ट्सची घटना आहे, राजकीय घटना आहे, तर काय त्याच्यामागचे कंगोरे आहेत, काय इतिहास आहे, काही जाणून घ्यायचं नाही. आता ही एवढी घटना घडली कुणाल कामराची, त्या प्रकरणामध्ये सुद्धा तोडफोड केल्यावर सगळे आरडाओरडा करायला लागले. अशी तोडफोड तर शिवसेने अनेक वेळेला केलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये, आणि किंबहुना शिवसेना ही अशा याच्यावरच उभी राहिलेली. पण हे कोणी विचारायला गेलं का? सगळे चर्चा काय, बघा तोडफोड केली, एकनाथ शिंदेंना हे कसं काय पसंत आहे, किशोरी पेडणेकर ज्या त्या म्हणतात हे सगळे गुंडपुंड आहेत. मग त्यांनाही एवढं माहिती नाही की शिवसेनेवर गुंड असल्याचा आरोप आधीपासूनच होतोय, आणि बाळासाहेबांची शिवसेना ही तशीच होती. मग हे कोणी किशोरी पेडणेकरांना विचारलं का, तुम्ही ज्या शिवसेनेत इतक्या महापौर पदापर्यंत पोहोचलात, त्या शिवसेनेची जडणघडण अशाच पद्धतीने एखाद्याच्या कानपटात मारून, एखादी कॉलर पकडून, एखाद्याला दमदाटी करून अशीच झालेली आहे. तीच त्याची ताकद आहे पक्षाची. पण आज तेच म्हणतात की हे सगळे गुंडपुंड आहेत. ते विचारावंसही वाटत नाही की बाबा हा पक्ष जो आहे, शिवसेना हे नाव जे आहे, ते अशा पद्धतीचं आक्रमक स्वरूप जे आहे ते त्या पक्षाचं आहे पहिल्यापासून. ते कोणाला त्यांना विचारावंसही वाटत नाही. संजय राऊतांनाही विचारावंसं वाटत नाही की किशोरी पेडणेकरांना विचारावंसं वाटत नाही. त्यामुळे ह्या कोरटकर आता पकडलेला आहे तर तो तेलंगणातच होता. बातमी दाखवते दुबईला पळाला, कोण म्हणते फरारच आहे. काय खरं आहे त्याच्या मागचं, सत्य काय, वास्तव काय, कायदेशीर काय बाबी आहेत, कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. कोणतरी माहिती देतोय ना, ती माहिती म्हणजेच अंतिम सत्य असं म्हणून दाखवायचं, आणि त्याच्यातून मीडियाची सगळी विश्वासार्हता या कोरटकर प्रकरणामध्ये धुळीस मिळाली हेच दिसून येतं. आणि अनेक प्रकरणात ती धुळीस मिळतानाच रोजचा रोज आपल्याला पाहायला मिळते. सरकार विरुद्ध काहीतरी दाखवायचं आपल्याला. कोणातरी संजय राऊत सकाळी बोलतायत ना, ते रोज दाखवायचे, ते खरं आहे खोटं आहे, त्याच्या मागे काय वास्तव आहे का, काय जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. संजय राऊतांनी मागे एकदा पत्रकार परिषद घेतली होती शिवसेना भवनामध्ये, केवढी चर्चा घडवून आणली. पत्रकार परिषद घेतल्यानंतर नो क्वेश्चन आन्सर असं म्हणून संजय राऊतांनी सगळ्या पत्रकारांना हाकलून लावलं. कोणी पत्रकारांनी विचारलं नाही, बाबा तुम्ही सकाळपासून आम्ही याची चर्चा करतोय, तुम्ही पत्रकार परिषद घेणार, त्यानंतर किरीट सोमय्यांवर आरोप करणार, त्याचे उत्तर काय ते दिली पाहिजेत की नाही पत्रकारांना, ते काहीच उत्तर दिली नाहीत. कोणी विचारलं का प्रश्न? कोणी विचारला नाही. म्हणजे ही सगळी मीडियाची सध्याची अवस्था आहे. म्हणजे कोरटकर सापडलाय, पण बातमी मात्र केव्हाच फरार झालेली. बातमी कधीच ती सापडणं शक्य नाही, कारण ती बातमीच नाहीये कुठे. बातमी नावाचं जो काय भाग असतो तोच आता शिल्लक नाहीये. ती पूर्णपणे फरार झालेली, ती परदेशात पण नाही गेलेली, ती गायब झालेली. अशी सध्याची स्थिती आहे, आणि कोरटकर प्रकरणाने हे सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे रोज जर लोक मीडियाला शिव्या घालत असतील की आम्ही पेपर वाचत नाही, आम्ही चॅनलही बघत नाही, तर हा लोकांचा राग जो आहे हा अगदी योग्य आहे. कारण आपल्या समोर जे दाखवलं जातंय ते सगळं खोटंच आहे, यावर लोकांचा विश्वास बसायला लागलेला आहे. त्याच्या मागे खरा तर्क आहे का, काय वास्तव आहे का, सत्य काय सांगितलं जातंय का, आणि ते आपल्याला पटतंय का, हे आता लोकांना कळायला लागले की बाबा याच काहीच नाहीये ना, हे तर्कसंगत काय सांगत आहेत ना, त्याच्यामध्ये वास्तव आहे ना खरं आहे. संजय राऊत जे म्हणतात तेच खरं का मानायचं आम्ही, म्हणून लोक चॅनलच बघत नाहीत. अशी सध्याची स्थिती झालेली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.